शुभन जमावळे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण गड किल्ल्यांवर बोलणार आहोत. तर शिवाजी महाराजांनी जे आपले 350 किल्ले जिंकले होते त्यांच्या काळामध्ये, 50 वर्षाचं आयुष्य होतं त्यांचं, त्यामध्ये त्यांनी 350 किल्ले जिंकले होते. मी एक रफ फिगर सांगत आहे. आज त्याची अवस्था काय आहे तुम्ही बघा. जे आज फक्त जे मोजके जे किल्ले आहेत, शिवनेरी असेल, आपला सिंहगड असेल, पुरंदर पुरंदर असेल, तर तेवढे किल्ले सोडले तर बाकी किल्ले, आणि तेही किल्ले एवढे काही खास राखलेले नाही आहेत. शिवनेरी किल्ला मी म्हणू शकतो की हा त्याची म्हणजे रेखदेख आहे, पण बाकीचे किल्ले काय तसे काही मला वाटत नाही आहेत त्या स्थितीमध्ये. तर मी म्हणतो की आज आपण जे म्हणतो शिवाजी महाराज, शिवाजी महाराज, शिवाजी महाराज, पण ऍक्च्युली आपण हे गड किल्ले पुढच्या पिढीसाठी ठेवणार आहोत की नाही? काही एक अवशेष ठेवणार आहोत काय? हा, इथं म्हणजे नाही का, एक पायऱ्या आहेत आपल्या गडांच्या, त्यातली फक्त एक पायरी राहिली तरी सांगायचं हा इथं एक पायरी होती म्हणून. नेमकं आपण का, म्हणजे जगात कुठंही असा राजा झाला नाही, आणि ह्याचे पुरावे आपल्याला बाहेर वेस्टर्न जे आहे मीडिया, ते सांगितल्यानंतरच आपल्या डोक्यात घ्यायचे का की आपला राजा महान होता? म्हणजे आपल्या स्वतःला वाटत नाही महान आहे. आणि आपलं जे सरकार आहे, आता आपण हे ठिकठिकाणी आंदोलन करतो, केलीच पाहिजे. वेगवेगळ्या सामाजिक गोष्टींसाठी आरक्षण, ज्या गोष्टी असतील त्याचं केलंच पाहिजे त्या त्या समाजाने. पण माझं असं म्हणणं आहे की आपण स्वतः मराठी माणूस म्हणून हे आंदोलन नाही करू शकत की आपले गड किल्ले तुम्ही बनवून द्या. ठीक आहे, बाकीच्या सोयी, लाईट, पाणी, हवा, त्या गोष्टी तर ठीकच आहे, चांगलं पाहिजेच आहे. पण तुम्ही गड किल्ले संवर्धन करण्यासाठी एक युद्ध पातळी नाही करू शकत. आपले जे आता नितीन गडकरी साहेब आहेत, त्यांनी आपले जे रोड केले बघा, डायरेक्ट दिसतंय ना इन्फ्रास्ट्रक्चर चेंज झालंय म्हणून. तसं एखादा नेता निवडून त्या गोष्टीवर काम करता येत नाहीये महाराष्ट्र सरकारला. एवढा दिवस झालं, एवढे इथं मोठे मोठे नेते येऊन गेले, तुम्हाला दिसत नाही की टुरिझम थ्रू इथं किती मोठी वाढ होऊ शकते? आणि टुरिझम सोडा रे, टुरिझम सोडा, पैशाचाच दरवेळी विचार केला पाहिजे अशातला भाग नाहीये. पण ते गोष्टी आहेत तशा जपल्या पाहिजेत ना त्या. का नुसतं पुस्तकात सांगायचं? थोड्या दिवसांनी तर जे 20-30 वर्षांनी तर मुलं म्हणतील की ह्या काल्पनिकच गोष्टी आहेत. तर आपण त्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. बाकीच्या गोष्टींना इथं एवढे आपले मोर्चे वगैरे निघतात. मी असं म्हणत नाही की ह्याच्यासाठी मोर्चा काढला पाहिजे, पण ह्याच्यावर पण काहीतरी युद्ध पातळीवर झालं पाहिजे ना. नेते येतात, सरकार येतं पडतं, पण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि जर हे चांगलं केल्यानंतर त्याच्यावर 100% टुरिझम होणारच आहे. टुरिझम नाही होणार ह्याच्यातला भाग नाहीच आहे. मग हे कुठं अडतंय नेमकं? कोण अडवतंय हे? तर जे रक्कम वगैरे आहे, आणि दुसरी गोष्ट, ज्या आपण ज्या संस्था आहेत इथं, त्या सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आणि शिवाजी महाराज काय एका जाती धर्माचे नव्हते. शिवाजी महाराज पूर्ण पूर्ण भारत देशाचे होते, हे लक्षात घ्या तुम्ही. इथं जाती धर्म न बाळगता सगळ्यांनी एकत्र येऊन त्या गडांचं संवर्धन केलं पाहिजे. आणि त्या गडाच्या संवर्धनात फक्त एवढंच येत नाही की एखाद्या शिवजयंतीला वगैरे तिथं जाणे, साफ करणे वगैरे नाही, किंवा शिवजयंतीला मोठे मोठे स्पीकर लावून त्या गोष्टी करणे, त्या ठीक आहे. आपण जयंती साजरी केलीच पाहिजे, गुण्यागोविंद मोठ्या ह्याच्यात केली पाहिजे. पण आपले गड तर झाले पाहिजेत ना. इथं समजा मी 1 लाख रुपये जर त्या शिवजयंतीला घालवत असेल साऊंड वगैरेवर लावून, तर ते मी गडाला दिले पाहिजे. त्यातले 50,000 तुम्ही लावा साऊंड, जे काय तुम्हाला साजरा करायचं कराच, पण तिथं पण केलं पाहिजे. ह्याने आपले गड जिवंत राहतील, महाराज साक्षात जिवंत राहतील. 50 वर्षांनी, 100 वर्षांनी त्या शिवाजी महाराज काल्पनिक कथा वाटणार नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि हीच पिढी आहे, नंतर कुठं नंतर काय करणारच नाहीत आपण. आत्ताच बघा तुम्ही, पावसा वगैरेमुळे किती, म्हणजे तसं गडाचं किती खराब झालं तुम्हाला तर माहितीच असेल सर्व. आणि 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 अजून एक, जे बाहेरचे लोक आपल्या इथं आलेले आहेत, बाहेर महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेर, त्यांना फक्त हे 4-5च किल्ले माहिती आहेत, जी मी मगाशी नाव घेतली. बाकीचे किल्ले त्यांना माहितीच नाहीयेत. तर आपण पूर्णपणे गडाच्या ह्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. राजस्थानमध्ये बघा, त्यांचे गड किल्ले वगैरे त्यांनी कसे ठेवलेले आहे. हा, मला माहिती आहे की त्यांचं ती वेगळी पद्धती आहे, त्यांचं वेगळा इन्फ्रा आहे ते. पण आपण पण ठेवू शकतो. सर्वच गड काही असे खूप अवघड आहे, तिथं जाणं खूप अवघड आहे अशातला भाग नाहीये. 350 पैकी खूप असे किल्ले आहेत की जे
संवर्धन करून त्याच्यात टुरिझम वगैरे होऊ शकतं. पण मगाशी म्हणल्याप्रमाणे हे सर्व टुरिझमसाठी करायचं नाहीये. आपले महाराज आपल्याला जिवंत ठेवायचे. चौका चौकात पुतळे तर करूच, ते तर कराच. आपण कुठल्याही म्हणजे विमानतळ असेल त्याचीही नावं देऊच महाराजांची, पण आपले जे महाराज जे जवळचे जिथं त्यांची पावलं पडली तिथलं पहिली गोष्ट केली पाहिजे ना. हे बाहेरचं हे हे तर करता येईल रे, कधीही करता येईल हे. पण ऍक्च्युअली जिथं महाराजांचा आत्मा आहे ती गोष्ट तर आपण केली पाहिजे. तर तुम्ही ही व्हिडिओ नीट बघा, ह्याच्यावर विचार करा आणि पहिलं ते आत्मसात करा. हा विचार एकमेकांना मांडा. बाकीचे तर विषय आहेतच, आरक्षण जे काय चाललेलं आहे आरक्षण वगैरे ते तर मिळलंच पाहिजे त्या त्या समाजाला. पण ही पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपली 15 कोटी जी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे त्यांनी ह्या विषया लावून धरला पाहिजे आणि ह्या गोष्टी युद्ध पातळीवर दिसल्या पाहिजेत आपल्याला, की इथं असं असं होतंय. एवढ्या मावळ्यांनी आपल्या महाराजांसाठी प्राण दिले. आपण फक्त एक आंदोलन सोडा, आपण फक्त सरकारला म्हणू शकत नाही की फक्त एवढं करा म्हणून. आणि मला नाही वाटत इथं महाराष्ट्रात असं कोण आहे की जो म्हणेल की गडाला कुठं पैसे वाया घालता वगैरे. मला नाही वाटत असं कोण या वृत्तीचा माणूस आहे कुठल्याही जाती धर्माचा. सर्वांचेच प्रिय आहेत शिवाजी महाराज. सो बघा, विचार करा. तुमचे काही विचार असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इथंच थांबतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या गोष्टीवर बोलू, दुसऱ्या सामाजिक असेल राजकीय असेल या घटकावर बोलू. तुर्तास इथंच थांबतो. धन्यवाद.